नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या वेळेच्या माध्यमातून पाहतो खरीप हंगाम 2025चा किमान पीक विमा हा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, याचा थोडक्यात माहिती घेणार आहे. तर संपूर्ण 34 जिल्ह्याची जे काही एक माहिती घेणार आहे. आणि तर व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यामध्ये पासून. सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजरी सोयाबीन पीक विमाचा मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही 2000 मंडळामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे की मार्च 2022 मार्च 2000 पोस्ट हार्वेस्ट डाटा महाराष्ट्र उत्पादकता. तर महाराष्ट्र शेतकऱ्यांचे उत्पादन जे काही सांगण्यात आलेलं आहे, तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजरी आणि सोयाबीनचा हा पीक विमा मिळण्याची अशी माहिती सांगण्यात आलेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. तर यानंतर आपण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी रुपयाचा पीक विमा माहितीसुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून दिलेली माहिती सांगत आहे. तर पालघर जिल्ह्यामध्ये जे काही धान्य मिळणार आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीनचा मिळणार आहे. तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पीक विमा भेटणार आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे की पीक विमा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 90पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा 60% प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर सोयाबीनचा जास्त पीक विमा मिळणार आहे. तर 50% म्हणजे आता 100% जर नुकसान असेल तर 50,000 रुपये मिळणार. 1,00,000 रुपये असेल तर 1,00,000 रुपये मिळणार, तुमचा असा गृहीत धरू शकतो. तर आपण पाहायला गेले तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा बी पीक विमा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जे काय सांगण्यात सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. तर नाशिक, जळगाव व वर्धा, तर या सोयाबीनचा व इतर पीक विम्याचा जे काय सांगण्यात आलेलं आहे ते वर्ग होणार आहे. तर सांगली, नागपूर, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सोयाबीन या पिकाचा 35% जास्त पीक विमा मिळू शकतो. कारण तर आपण जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्हा असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा या पिकाचा पीक विमा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तर इतर पिकाचा हा जिल्ह्यामध्ये मिळू शकतो. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी मिळणार आहे. तर आपण जर पाहायला गेलं तर ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल किंवा धान या पिकासाठी मिळणार आहे. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण धान या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. तर त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये मराठवाड्या 8 जिल्ह्यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. तर बाजरी व मक्का सोयाबीनचा जे काही 3 पिकांचा बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचा मिळणार आहे. तर लातूरमध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. तर मक्का सोयाबीनचा जे काही सांगण्यात आलेलं आहे, धाराशिवमध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळणार. हिंगोलीमध्ये 50%पेक्षा जास्त पीक विमा मिळणार. जालनामध्ये सुद्धा 50% जास्त मिळणार सोयाबीन या पिकांचा पीक विमा मिळणार आहे. तर त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये या पिकाचा पीक विमा मिळण्यास जास्त आहे. तर आता आपण जर पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही जाहीर झालेलं आहे की 5 जुलै 2026 रोजी पोस्ट हार्वेस्टनुसार तर सांगण्यात आलेलं आहे की जे काही सादर केलेलं आहे की काही शेतकऱ्यांचं झिरो दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचं अमाऊंट वेटिंग दाखवत आहे. तर कॅल्क्युलेशन सुरू आहे तर दाखवत आहे. तर रक्कम दाखवत असेल तर वेळोवेळी शेतकऱ्यांचं दाखवत आहे. तर खरीप हंगाम 2025चा जे काही सांगण्यात आलेलं आहे तर ते माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.